विचाराधीन निर्णय आहे? नाही, साधारणपणे मी म्हटल्याप्रमाणे मूळ GRला आम्ही कुठेही हे करत नाही आहोत. त्या मूळ GRमध्ये असं आहे की ज्याचं दुचाकी वाहन आहे त्या पद्धतीनं त्यांना लाभ मिळेल. त्याच्यामुळे ज्या नियमानुसार तुमच्या GRनुसार जे लाभार्थी या क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये असणार आहेत त्या पद्धतीनं ते कंटिन्युएशन असणार आहे. संपूर्ण 2100 मिळणार अशा पद्धतीचं निवडणुकीपूर्वी एक आश्वासन दिलेलं होतं. ते आश्वासन जनतेला हे सरकार कधीपर्यंत पूर्ण करणार आहे? तो 2100चा हप्ता मिळणार का महिला? त्या संदर्भातली भूमिका पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणि दादांनी सुद्धा स्पष्ट केलेली आहे की नवीन अर्थसंकल्प आपण शेवटी ज्या वेळेला रकमेची वाढ किंवा इतर बाबी म्हणत असतो त्या रँडमली वर्षाच्या कुठल्याही कालावधीमध्ये होत नसतात. आम्ही ही योजना ज्या वेळेला जाहीर केली त्यावेळेला सुद्धा ती बजेटमध्ये ती योजना आपण आणलेली होती आणि तिथून ती सुरू झालेली होती. त्याच्यामुळे नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्या वेळेला येईल, ज्या वेळेला बजेट तयार केलं जाईल त्या संदर्भातला जो सकारात्मक निर्णय आहे तो त्यावेळेला निश्चितपणाने घेण्यात येईल. परंतु आता 2.5 कोटी महिला या संपूर्ण योजनेचा लाभ घेतात आहेत. जे अनावश्यक पद्धतीने ज्या महिला या योजनेचा लाभ घेतात आहेत किंवा त्यांचं उत्पन्न अधिक आहे ते कमी दाखवतात याची सगळी स्क्रुटिनी अधिकारी कधीपर्यंत करतील आणि कधीपर्यंत जी 2.5 कोटी महिलांची संख्या आहे ती काही खाली होऊ शकते का? म्हणजे लाभार्थ्यांची पात्रतेची संख्या कमी होऊ शकते? आत्ता जे आपण काही आमच्याकडे ज्या तक्रारी आल्या आहेत त्या काही स्वतःहून केलेल्या आहेत, काही आम्हाला स्थानिक प्रशासनाकडनं त्यांच्या याच्यामध्ये ज्या आढळल्या त्याच्यामधून आलेल्या आहेत. पण या कंपॅरेटिव्हली एक साचा आम्हाला देतोय की कुठल्या 5 गोष्टींकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे आणि त्यानुसार आपण ही व्हेरिफिकेशन किंवा या ज्या काही इन्कम टॅक्स विभागासोबतच्या ज्या काही उत्पन्नाचं मॅच करण्याचे असतील किंवा 4 व्हीलरच्या ट्रान्सपोर्ट विभागासोबत असतील त्यानुसार ही आपण पावलं उचलत आहोत. याच्यामध्ये ज्या पात्र निश्चितपणाने ठरतील त्यांना ही योजना लागू राहणारच आहे, त्याबाबत काही नाही. जिथं दुबार ॲप्लिकेशन झालं आहे, डबल ॲप्लिकेशन आहे किंवा जिथे आता त्यांचं स्थलांतर झालेलं असेल दुसऱ्या राज्यामुळे स्वाभाविकरित्या ते आपल्या शासन निर्णयामध्ये त्या पद्धतीच्या ज्या बाबी आहेत त्या स्पष्ट केलेल्या आहेत. आम्ही फक्त GR अधिक काटेकोर पद्धतीनं हे करत असताना कंप्लेंट बेस जात आहोत. कारण सुरुवातीला सुद्धा मुख्यमंत्री असतील आम्ही या गोष्टीला त्या ठिकाणी ज्यावेळेला विचारणा करण्यात आलेली आहे एक बाब आम्ही स्पष्ट केलेली आहे की कुठलीही जे पाऊल आहे या योजनेबाबत ते कंप्लेंट बेस्ड असेल, कुठलीही स्क्रुटिनी असेल ही कंप्लेंट बेस्ड असेल. आज जे आम्हाला कंप्लेंट्स आलेल्या आहेत त्या आधारे आपण ही पुढची जी प्रक्रिया आहे किंवा कारवाई आहे ही आपण करत आहोत. सरसकट स्क्रुटिनी होणार नाही.